आज मी तुम्हाला उत्तराखंडातील जे पंचप्रयाग आहे, जसं की विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग आणि देवप्रयाग, हे जे 5 प्रयाग आहेत त्या 5 प्रयागांची मी माहिती सांगणार आहे. तर ह्या सगळ्या प्रयागांमध्ये वेगवेगळ्या ग्लेशियरमधून हिमनद्या तयार होतात आणि त्या नदींमधून एक नदी पुढे तयार होते, ती आहे गंगा. ती देवप्रयागला तयार होते. तर चला बघूया ह्या 5 प्रयागांमध्ये कुठकुठल्या नद्यांचा संगम होतो. तर सुरुवातीला आपण जाणार आहेत विष्णुप्रयागला. जेव्हा आपण बद्रीनाथपासून हरिद्वारला रिटर्न जर्नी करत असतो, तेव्हा पहिल्या नंबरचं जे प्रयाग आहे ते आहे विष्णुप्रयाग. तर आता आम्ही पोहोचलो आहेत विष्णुप्रयागला. चला मी आता तुम्हाला दाखवतो. धौली गंगा आणि अलकनंदा गंगा या दोघं नद्यांचा संगम म्हणजे विष्णुप्रयाग आहे. तर आता तो संगम बघायला आपण जाऊया. हे गेट आहे, इथून आता जाऊ. भारतातील उर्वरित 4 प्रयागांपैकी एक पवित्र स्थान म्हणून लोकप्रिय विष्णुप्रयाग हे धौलीगंगा आणि अलकनंदा यांचे संगमस्थान आहे. नावाप्रमाणेच हे भगवान विष्णूचे पवित्र स्थान आहे आणि अनेक प्राचीन पवित्र हिंदू धर्मग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. समुद्रसपाटीपासून 1400 मीटर उंचीवर वसलेले आणि गढवाल हिमालय पर्वतरांगाच्या उंच उंच पर्वतामधून मार्ग काढत हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. मकर संक्रांती, वसंत पंचमी, रामनवमी, उत्तरायणी इत्यादी शुभ मुहूर्तावर लोक प्रामुख्याने पंचप्रयागाला भेट देतात. या ठिकाणाचे सौंदर्य अतुलनीय आहे. नारद ऋषींनी येथे भगवान विष्णूंची तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांना वैश्विक शक्तीचा आशीर्वाद दिला असे म्हणतात. हा कार्यक्रम दर्शवणारे जे मंदिर आहे प्रयाग साईटपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे, तर त्याला देखील तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि इथं प्रयागावर ते विष्णूचं मंदिर आहे. बद्रीनाथपासून अलकनंदा नदी येते आणि माना गावातनं सरस्वती नदी येते. त्या दोघी नदी जोडून इकडे पुढे ह्या विष्णुगंगेमध्ये इकडे त्या मिळतात आणि धौली गंगा ही नितीखिंडीतून येते आणि त्यानंतर ती विष्णुगंगा बनते. आता आपण आलो आहेत पुढचं जे प्रयाग आहे ते नंदप्रयाग. तर नंदप्रयाग हे पंचप्रयागांपैकी तीर्थक्षेत्रातील सर्वात पवित्र संगमाभोवती असलेले एक पवित्र शहर आहे. तर चमोलीत वसलेले आणि कर्णप्रयागपासून 22 किलोमीटर अंतरावर असलेले हे पवित्र स्थान आहे. इथे अलकनंदा आणि नंदाकिनी या पवित्र नद्यांचा संगम हा आहे. इथे आजूबाजूला प्रचंड हिरवगार आहे. डोंगराच्या मधोमध हे वसलेलं ठिकाण आहे. वातावरण एकदम शुद्ध आहे, अध्यात्म आहे आणि सकारात्मक आपल्याला इथं पॉझिटिव्हिटी ही दिसून येते. हे जे नंदप्रयाग आहे ते कृष्णाशी देखील जोडले गेलेले आहे. इथं एक अशी कथा आहे की जे राजा नंद होते त्यांना भगवान विष्णू जे होते ते पुत्र स्वरूपात पाहिजे होते असं त्यांना वरदान मिळालं होतं आणि त्यांनी इथंच बसून तपश्चर्या केली होती आणि त्यामुळे त्यांना भगवान कृष्ण हे त्यांच्या पुत्र स्वरूपामध्ये प्राप्त झाले होते. अलकनंदा ही जी नदी आहे ती उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातून मार्ग काढत बद्रीनाथ मंदिराजवळून वाहत येऊन विष्णुप्रयागला येते. त्याच्यानंतर नंदप्रयाग इथं येऊन ती नंदाकिनी नदीला मिळते आणि शेवटी देवप्रयागमधील भगीरथी नदीत विलीन होऊन जाते. आणि नंदाकिनी जी नदी आहे ते नंदा शिखरावरून येते आणि त्यानंतर ती नंदप्रयागमध्ये इथे येते आणि अलकनंदामध्ये विलीन होऊन जाते. आणि त्यानंतर जी आपली गंगा नदी आहे त्यांच्या नद्यांच्या 5 उपनद्यांपैकी ही एक बनते. तर इथं सगळा आजूबाजूचा परिसर आहे ना खूप छान आहे, शांततापूर्ण आहे. तर इथं तुम्ही मेडिटेशन देखील करू शकतात. त्यानंतर पुढे आम्ही आलो कर्णप्रयाग इथं. तर कर्णप्रयागला आल्यानंतर आम्ही इथं स्टे केला कारण संध्याकाळचे 6 वाजले होते आणि त्यामुळे आम्ही पुढे प्रवास नाही केला. दुसऱ्या दिवशी आम्ही पुढचा प्रवास केला. तर आता सध्या आम्ही कर्णप्रयाग इथं येऊन पोचलो आहे. तर ही आमची रूम आहे. कर्णप्रयाग संगमाच्या अगदी बाजूलाच ही हॉटेल आहे. तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही रात्री इकडे स्टे केला होता.
हे बघा, या हॉटेलला हॉटेल श्रीकृष्णा पॅलेस, इथं रजनीकांत आले होते, जे ॲक्टर आहेत सुप्रसिद्ध. आता आपण कर्णप्रयागला आलेलो आहे. तर रात्री इकडे आपण स्टे केला होता आणि बाजूलाच आहे कर्णप्रयागचा संगम. तर आता कर्णाच्या मंदिरात आपण चाललो. तर चला. तर हे आहे कर्णप्रयाग. इथं आहे राम मंदिर. आता 5 वाजलेत, त्यामुळे कदाचित बंद असेल असं मला वाटतं, पण पूजा वगैरेही झालेली दिसते. राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे. त्यानंतर इथं खूप मोठं हे पिंपळाचं झाड आहे. इकडून पण रस्ता आहे, इकडून तिकडून आहे वाटतं. हे बघा, त्यानंतर हे तुम्हाला इथं कर्णाचं मंदिर बघायला मिळेल. त्यासोबत इथं विष्णूंची पण मूर्ती स्थापन केलेली आहे आणि एक झुला होता इथं मंदिरात. अजून पालखी होती. मे बी काही यात्रा वगैरे राहत असेल तेव्हा ते पालखीचा उपयोग हा होत असेल. तर खूप छान असं वाटत होतं. खूप छान असं मंदिर होतं, कर्णाचं मंदिर. म्हणजे मी कुठे अजूनपर्यंत कर्णाचं मंदिर हे बघितलं नव्हतं. मी पहिल्यांदाच हे कर्णाचं मंदिर इथं कर्णप्रयाग इथं बघितलं. बाजूला माकडं वगैरे पण खूप सारी होती. आणि हे इथं तुम्हाला जे आहे अलकनंदा आणि पिंडार नदी याचा संगम हा दिसतो. तर मस्त असं वाटत होतं, खूप छान असं वाटत होतं इकडे. तर उत्तराखंडातील चमोली विभागातील कर्णप्रयाग या संगमावर इथं अलकनंदा आणि पिंडार नदीचा संगम होतो. तर खरंच डोळ्याचे पारणं फिटेल असा हा सुंदर संगम होता आणि खूप शांत असं वाटत होतं. कर्णप्रयाग हे उत्तराखंडातील पंचप्रयागांपैकी 3रा नंबरचं हे प्रयाग आहे. तर हे जे कर्णप्रयाग हे नाव का पडलं आहे, कारण महाभारतातील जे पात्र आहे कर्ण, याच्यावरून याचं नाव हे कर्णप्रयाग हे ठेवण्यात आलं आहे. कुरुक्षेत्रातील युद्धानंतर भगवान श्रीकृष्णाने कर्णाचा दाह संस्कार आपल्या हातावर याच ठिकाणी केला होता अशी एक मान्यता आहे. आणि दुसऱ्या मान्यतेनुसार कर्ण आपले वडील सूर्यदेवाची आराधना याच ठिकाणी करायचे आणि याच ठिकाणी त्यांना अभेद्य कवच कुंडल आणि अक्षय धनुष्याची प्राप्ती झाली होती. असेही बोलले जाते की भगवान शिव आणि देवी गंगा यांनी कर्णाला याच ठिकाणी साक्षात दर्शन दिले होते. तर आता आपण ह्या मंदिराच्या नदीच्या दुसऱ्या साईडला आपण आलो आहे, पूल क्रॉस करून. तर तिथं बघा, हे माता गंगेचं हे मंदिर आहे आणि कर्णाचं मंदिर आपण हे बघितलं. तर आता ऑपोजिट साईडला आपण आलो आहे, तिथं भगवान शंकराचं देखील मंदिर आहे, माता गंगेचं मंदिर आहे. तर रोज संध्याकाळी इथं माता गंगेची आरती देखील म्हटली जाते आणि खूप छान असा हा संगम होता. खूप छान आणि शांत असं इथं वाटत होतं.
आणि मग इथून आम्ही निघालो सकाळी 7 वाजता आणि मग आम्ही डायरेक्ट गेलो रुद्रप्रयागला. तर कर्णप्रयागपासून रुद्रप्रयाग हे 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि उत्तराखंडातील पंचप्रयागांपैकी एक असलेलं हे 4थ्या नंबरचं प्रयाग आहे रुद्रप्रयाग. रुद्रप्रयागाला भगवान शिवाचे पवित्र निवासस्थान देखील म्हणून ओळखले जाते. रुद्रप्रयाग गर्जना करणाऱ्या अलकनंदा नदीच्या 5 पवित्र संगमांपैकी एक आहे. आता तुम्ही जर बघितलं हे जे सगळे प्रयाग आहे या सगळ्या प्रयागांमध्ये एक नदी कॉमन आहे, ती आहे अलकनंदा. आणि ह्या अलकनंदा नदीमध्ये या बाकीच्या सगळ्या नद्या ह्या मिळता आहे आणि जिथं जिथं या मिळतात तिथं तो संगम तयार होतो आणि शेवटी ही अलकनंदा जाऊन भगीरथीमध्ये मिळते देवप्रयागला आणि तिथून गंगेचा हा उगम होतो. तर या 5 पवित्र संगमांपैकी एक आहे आणि त्यांचे नाव पराक्रमी हिंदू देव भगवान शिव यांच्या नावावर आहे. हे आध्यात्मिक स्थान उत्तराखंडाच्या राज्यात आणि अलकनंदा आणि मंदाकिनी या 2 भव्य नद्याच्या पवित्र संगमावर आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील या सुंदर शहराची स्थापना 16 सप्टेंबर 1997 रोजी झाली होती असं हे मानलं जातं. आणि जेव्हा पण तुम्ही चारधाम यात्रेला जातात तर भाविक इथं येतात आणि थांबतात, अंघोळ वगैरे करतात. असं म्हटलं जातं की ह्या प्रयागाच्या संगमांमध्ये अंघोळ केल्याने आपले जी पापं आहेत ती नष्ट होतात. असे म्हटले जाते की याच ठिकाणी महर्षी नारद यांनी भगवान शंकराची एका पायावर उभे राहून उपासना केली होती, ज्यामुळे भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना महर्षी नारद यांना रुद्र रूपात येऊन दर्शन दिले होते. त्यासोबत त्यांना पुरस्कार म्हणून वीणा भेट दिली होती, त्यामुळे त्याला रुद्रप्रयाग असे नाव देण्यात आले आहे. आता रुद्रप्रयाग नंतर हे जे पंचप्रयाग आहे उत्तराखंडातील त्याच्यापैकी 5व्या नंबरचं जे प्रयाग आहे ते आहे देवप्रयाग. तिकडे आता आपण पोहोचलो आहे. देवप्रयाग म्हणजे देवभूमी उत्तराखंडातील हे खूप महत्त्वाचं प्रयाग आहे, कारण इथूनच गंगा नदीचा हा उगम झालेला आहे. तर इथं अलकनंदा आणि भगीरथी या 2 नद्यांचा संगम मिळून गंगेचा उगम इथून येतो. ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी प्रभू रामाने रावणाचा वध केल्यानंतर तप केला. तर आज आपण जाणून घेणार आहोत या पंचप्रयागांपैकी एक असलेलं देवप्रयाग या संगमाबद्दल. त्रेतायुगात रावणाचा वध केल्यानंतर ब्रह्महत्या दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्यासोबत याच ठिकाणी त्यांनी तप केला होता. संगमाच्या जवळ रघुनाथ मंदिर देखील आहे, ज्या ठिकाणी श्रीरामाच्या रूपात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. देवप्रयागपासून काही किलोमीटरावर सीतोसू गाव आहे. असे बोलले जाते की ही तीच जागा आहे जिथे सीतामाईने भूसमाधी घेतली होती. हा जो संगम आहे भारतातील सर्वात पवित्र स्थानापैकी एक आहे आणि भारताच्या पंचप्रयागांमधील एक महत्त्वाचा बिंदू आहे, कारण इथं अलकनंदा आणि भगीरथी या 2 प्रमुख प्रवाहाचा संगम होऊन गंगा नदीचे जन्मस्थान हे बनलं आहे आणि इथून पुढे या नदीला गंगा असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी तिची पूजा देखील केली जाते. या पवित्र संगमावर स्नान केल्याने यात्रेकरू जे असतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जाते. परंतु सावधगिरीने आपल्याला इथं स्नान करायचं असतं, कारण प्रवाह जो असतो नदीचा तो खूप जोरात असतो, त्यामुळे सावधगिरीने आपल्याला इथं हे स्नान करायचं असतं. तर या उत्तराखंडातील 5 प्रयागांपैकी पहिला आहे विष्णुप्रयाग, दुसरा आहे नंदप्रयाग, 3ऱ्या नंबरवर आहे कर्णप्रयाग, 4था आहे रुद्रप्रयाग आणि 5व्या नंबरवर आहे देवप्रयाग. तर हे वरून खाली हे सुरुवात होते, बद्रीनाथकडून याची सुरुवात होते आणि या सगळ्या हिमनदींचं पाणी मिळून सगळं अलकनंदा नद्यांना या मिळतात आणि शेवटी ती अलकनंदा नदी भगीरथी नदीला मिळून गंगा नदीमध्ये ह्या सगळ्या नद्यांचं पाणी येतं आणि त्यानंतर ऋषिकेशमध्ये, हरिद्वारमध्ये गंगा ही सपाट भागावर वाहण्यासाठी तयार असते आणि तिथं जर आपण स्नान केलं तर या सगळ्या नद्यांचं मिळून जे पाणी असतं त्याच्याने आपल्याला मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं. तर तुम्हाला ही पंचप्रयागाची जी माहिती आहे, ही जी यात्रा आहे ती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर खरंच एक लाईक तरी नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव, जय गंगे मैया की.